2025 शारदीय नवरात्र लवकरच येत आहे। दरवर्षी अश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेला देवीचे आगमन होते। घटस्थापनेच्या दिवसापासून पुढील 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते। यंदा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात नवरात्री साजरे होणार आहे। यावर्षी नवरात्र 9 दिवस नाही तर 10 दिवस साजरे होणार आहे, कारण यातील तृतीया तिथी ही 2 दिवस आलेली आहे। म्हणजेच 24 आणि 25 सप्टेंबर रोजी तृतीया तिथी आहे आणि असं 10 दिवस नवरात्र असणं हे खूप शुभ मानलं जातं। यावर्षी 1 ऑक्टोबरला महानवमी साजरी होईल तर 2 ऑक्टोबरला दसरा साजरा करण्यात येईल। तुम्ही ही नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये बस, ऑफिस, गरबा, दांडिया यामध्ये एकाच रंगात सजून तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हे 9 दिवस आनंद आणि उत्साहाने साजरे करता। या 9 रंगांची निवड कशी होते व यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे, तसेच या रंगांचा आपल्या जीवनावर आणि आरोग्यावर काय परिणाम होतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, कारण या चॅनलमध्ये आपण आपल्या भारतीय संस्कृतीची, सणांची, विविध कलांची, त्याचबरोबर पारंपरिक तसेच नवनवीन पदार्थांची ओळख करून घेत असतो आणि या माध्यमातून आपण आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख, वारसा हा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं कार्य करत आहोत। मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। 2025 यावर्षी नवरात्रीतील पहिला रंग आहे पांढरा। या दिवशी दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाची म्हणजेच शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। पांढरा रंग हा सुरक्षिततेची आणि शांततेची भावना देतो। या दिवशी तुम्ही देवीच्या पूजेसाठी पांढऱ्या रंगाची फुले जशी चमेली, कमळ यासारख्या फुलांचा वापर करू शकता। आता दुसऱ्या दिवशी रंग आहे लाल आणि या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। देवी ब्रह्मचारिणी ही प्रेम आणि निष्ठेचे प्रतीक आहे। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे। या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा केल्याने जीवनात शक्ती आणि चैतन्य प्राप्त होते। नवरात्रीचा तिसरा रंग आहे निळा। या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। हा रंग हा समृद्धी आणि शांततेचे प्रतीक आहे। नवरात्रीच्या चौथ्या माळेला रंग आहे पिवळा। या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते। पिवळा रंग हा व्यक्तीला आशावादी आणि जीवनामध्ये आनंदी ठेवतो। नवरात्रीच्या 5वी माळेला रंग येतो हिरवा। हिरवा रंग हा सुख समृद्धीचे प्रतीक आहे। या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते। नवरंगांच्या यादीतील 6वा रंग आहे राखाडी किंवा करडा आणि या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते। करडा हा रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे। नवरंगातील 7वा रंग आहे नारंगी किंवा केशरी। या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते। केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जेचे स्तोत्र आहे आणि तो व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो। नवरंगातील 8वा रंग हा आहे मोरपंखी। या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते। मोरपंखी रंग इच्छाशक्ती आणि ध्येयपूर्तीचे प्रतीक मानला जातो। नवरात्रीतील 9वा रंग आहे गुलाबी। या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। गुलाबी रंग हा प्रेम, जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे। मंडळी, ही होती नवरात्रातील 9 रंगांची माहिती आणि त्यांची महती। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।